तर इथे 3 धावांची आपण पेनल्टी देतोय. 3 धावांची पेनल्टी आपण देत आहोत आम्ही वडवलीकर संघाला. जाऊया मित्रांनो मॅच कडे. सेकंड इनिंग मध्ये नक्कीच सेकंड इनिंग नंतर पहिलं षटक झाल्यानंतर आम्ही समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचू. इथे पहिलाच बॉल लोअर फुल टच आणि युद्धाचा आगाज. फेकून दिलाय चेंडू सीमा पार. त्यांची झाली होती लेट एंट्री परंतु थेट कार्यक्रम. चेंडू सीमा पार. षटकार. बॅटिंग करत असताना विनायक यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती खणाघाती प्रहार. गोलंदाजी मार्कवरती सौरभ वरती हा हल्ला चढवलाय. सौरभ गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. विजय फिरगाणे यांचा सुपुत्र सौरभला पण इन अक्षर मध्ये पाहू शकाल. आज करण यांनी देखील अगदी गोल्डन षटकार लगावला आणि नक्कीच त्यांचा नावाचा उल्लेख देखील त्यांनी केला. क्रिकेटच्या या पटलावरती आपण पाहू शकाल. आजचा दिवस मात्र गाजवायचा आहे. पुनशा सौरभ तयार. समोर बॅटर आहेत विनायक आणि पुनशा विनायक ना दिलाय बॅक टू बॅक दुसरा तडाखा. ठोकलाय षटकार. 6 धावा. आपण या 2 बॉलचा पाहिलं तर सौरभ बॉलला जो आहे ना अगदी पुढे टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि बॅटर आपण पाहू शकाल मिस्टर विनायक दष्टपुष्ट खेळाडू आहे ज्यांनी पहिल्याच बॉलवरती तडाखा दिला होता. तदनंतर त्याला देखील पुढे बॉल टाकण्याचा प्रयत्न केला आणि स्लॉटमध्ये बॉल आल्यावरती अगदी पुढच्या प्लॉटमध्ये चेंडूला दाखल केला आणि सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकलेले आहेत. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मिस्टर विनायक मैदानाच्या आतमध्ये आहे. सौरभ गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल. इथे लोअर फुल टॉस. पुनशा तांबय हे चेंडू खाली. झेल त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुटलेली आहे. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. 1983 कपिल देव निखळजे सरांनी झेल पकडला आणि वर्ल्ड कप जिंकला. त्याचं महत्व कपिल देव निखळजे सरांना विचारा आणि वर्ल्ड कप T20 मॅच मध्ये सूर्यकुमार यादवना देखील या झेलचं महत्व विचारा. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट या झेलच्या चर्चा देखील ओझरली गावामध्ये पाहायला भेटतील. धावसंख्या 14. पुढचा बॉल. इथे मात्र लेग साइड लेग स्टंप बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्येत थोडासा भर. धावसंख्या 15 या आकड्यावरती. नो लॉस ऑफ द विकेट या धावा धावफलकावरती आहेत. तर या ठिकाणी देत असताना आपण पाहू शकाल गरजेचं आहे. ज्युनियर खेळाडू आहे सौरभ या क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी पदार्पण केलेलं आहे. इथे मात्र पावलांवरती टाकण्याचा प्रयत्न. थोडासा लोअर फुल टच. चेंडू हवाई सफर करतोय. महेश चेंडू खाली. फलंदाज बाद. शार्प मासा नव्हे तर देव मासा गळाला लागलाय. विनायक बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच. क्षेत्र कोणताही असो इथे कष्टाला पर्याय नाहीये. छत्री पावसाला थांबू शकत नाहीये परंतु पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस मात्र देऊ शकते. यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही आत्मविश्वास परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र देऊ शकतो आत्मविश्वास. आता इथे संघर्ष करण्याची प्रेरणा घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आपण सौरभला इनर अक्षर मध्ये पाहू शकाल कारण की पहिल्या बॉलवरती षटकार दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि तदनंतर या ठिकाणी आपण पाहू शकाल विकेटची प्राप्ती झाली आहे. 2 बॉल अजूनही शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा 15 लागलेल्या आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण दर्शन यांना पाहू शकाल. त्याच दिशेनं सौरभ गोलंदाजी करेल दर्शनसाठी. इथे स्लॉट मध्ये बॉल आहे. मोठा फटकाने कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी येत आहेत. संदीप चेंडूवरती वेगाने आलाय. चांगले क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीये.
या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 17 आकड्यावरती आणि दर्शन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. 2 धावा त्याच्या नक्की वैयक्तिक खात्यामध्ये जोडल्या जात आहेत बॅटिंग करत असताना दर्शन. आता या षटकातील शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक आहे, शेवटचा बॉल शिल्लक आहे, इथे कमबॅक होत आहे. परंतु 17 धावा जास्तीच्या बहाल झालेल्या आहेत. कुठेतरी बॉलला पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती जे काम करायचं होतं ते काम केलं विनायकनं. इथे खराब बॉल स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही आले, पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि आला गेला धावफलकावरती तब्बल 50. वरती वेगाला नाही तर व्हेरिएशनला फार महत्व आहे, ताकदीला नाही तर युक्तीला फार महत्व असतं. इथे मात्र पुढे टाकण्याचा प्रयत्न आणि लोड फुलटा जास्तीचा भीमर बॉल आपल्याला पाहायला भेटलाय आणि हा नो बॉल. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. धावसंख्या 22. इथे फटका फसलाय बॉल हवेमध्ये, परंतु इथे जास्तीचा काही नुकसान होणार नाहीये. परंतु इथे कमबॅक झालेला आहे ते मात्र आपण पाहू शकाल. सौरभचा षटकाची समाप्ती. या षटकामध्ये तब्बल 23 धावा बहाल झाल्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका, चला लगेचच मॅचला सुरुवात करा, कारण की आज भरपूर काही उशीर झाला आपल्याला. सो त्या अनुषंगाने आपण जास्तीचा वेळ घेणार नाही आहोत. पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या 23 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता थोडंसं समीकरण बदलेल, कारण की इथे जर आपण पाहिलं तर P1चं षटक समाप्त झालेलं आहे आणि मिड विकेट वाईटिश लॉंग ऑनच्या दरम्यान लॉंग ऑफ देखील आहे. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे. ही व्यूहरचना आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवरती संकेत कांबेरे यांना आपण इन अँड ॲक्शन मध्ये पाहू शकाल. या खेळाडूकडे गुणवत्ता आहे, क्षमता आहे, परंतु आता या क्षमतेला खऱ्या अर्थानं सिद्ध करावं लागेल. तेवीस धावा धावफलकावरती संकेत कांबेरे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल दर्शन स्ट्राईक वरती आहे, त्याच्या बॅटमधून 7 धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत. आता उरलेले 18 बॉल आहेत आणि इकडे या 18 बॉलमध्ये धावा रोखण्याची फार गरज असेल आणि आता संकेत कांबेरे यांना चांगलं कार्य करावं लागेल आपल्या टीमसाठी. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए, या आसमान भी आएगा जमीन पर, इरादों में जीत की गुण चाहिए. आडव्या बॅटनं फटका टोलावलेला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. फक्त एकच धाव मिळेल, 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. बॅक ऑफ द लेंथ बॉल इथे मात्र हाताळत आहेत. थोडासा बॉलचा जो उसळी देण्याचा प्रमाण आहे तो कमीचा आपल्याला पाहायला भेटतोय संकेत कांबेरे. गोलंदाजी ट्रॅकवरती हवेचा वेग देखील आपण आता पाहू शकाल, अगदी रौद्र रूप धारण झालेला आहे. आता या हवेच्या विपरीत कशा प्रकारे खेळ मैदानाच्या आतमध्ये होईल हे खेळाडू नक्कीच सांगून जातील. धावसंख्या 24 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. संकेत यांनी आतापर्यंत एकच धाव खर्च केलेली आहेत. उर्वरित 5 बॉल या षटकातील शिल्लक आहेत. हवेच्या वेगानं बेल्स देखील खाली पडले होते, आपण पाहू शकाल. इतका वेग आपण या मैदानावरती पाहिला, कारण की समुद्र सपाटीपासून उंच असे मैदान आपण पाहू शकाल. भारतीय नियमानुसार 4 वाजलेले आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पदार्पण करत आहोत. गोलंदाजी ट्रॅकवरती संकेत या षटकातील दुसरा बॉल घेऊन. धावसंख्या 24. समोर सनी आहेत. इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतोय. इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. ओहो, काय फिल्डिंग आहे. शैलेश त्या ठिकाणी होते. चांगली फिल्डिंग त्यांच्या वतीनं पाहायला भेटली. फक्त एकच धाव खर्च केली. धावफलक 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 25 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी, चांगली लाईन लेंथ या ठिकाणी वापरत असताना संकेत कांबेरे. पुढचा बॉल आपण पाहू शकाल ओव्हर द विकेट समोर दर्शनसाठी. आपटी दिलेला बॉल आहे, मोठ्या फटक्याने कन्वर्ट करण्याचा प्रयत्न
आणि बब्बू त्या ठिकाणी उपस्थित. आता चूक होणार नाही. बब्बूच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावला, हाताचा पिसारा फुलावला आणि त्यामध्ये झेल सामावला. फलंदाज बाद. की चूक झाली तर थांबू नका, अपयश आलं तर माघारी घेऊ नका. चुकीचं अपयशाचं दडपण झुगारून दिल्याशिवाय नाविन्य पूर्णतेची कास धरता येणार नाहीये आणि यशाला देखील उभारणी घेता येऊ शकणार नाही. आता आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन ओझरली टीम चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहे आणि या षटकामध्ये पदार्पण होत आहे. परंतु 25 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. संकेत यांना अजूनही चांगलं काम करावं लागेल, अजूनही एक्स्ट्रा एनर्जी तिथे मात्र द्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आपण पाहू शकाल राहुल इन ऍक्शन मध्ये आहेत चौथ्या क्रमांकावरती. 3 चेंडू शिल्लक, धावसंख्या 25. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, संकेत कांबेरे. ओहो, मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि झाली चोरी. फलंदाज बाद. दुसरी सफलता येत असताना संकेत कांबेरे यांना त्यांची दुसरी आणि संघाची तिसरी. राहुल यांचा खेळ समाप्त. शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती संकेत कांबेरे आलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल क्षितिज बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत. धावपलक स्थिरावलेला आहे 25 या आकड्यावरती. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 बॉल शिल्लक. क्षितिज आहे स्ट्राईक वरती. पुढचा बॉल इथे लोअर फुलटॉस बॉल, कॅप तिकडे आहे महेश कांबेरे. हो, अगदी स्वतःला त्या ठिकाणी झोकून दिलं होतं महेश कांबेरेनं, परंतु अगदी प्रयत्नांगी परमेश्वर सातत्यानं. म्हणतात ना मित्रांनो की किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. तिथे मात्र चेंडू अडवला गेला, झेल मात्र कठीण होती. अगदी टफ चान्स होता, परंतु महेश कांबेरे त्या ठिकाणी उपस्थित होते. चांगली फिल्डिंग त्यांच्या वतीनं पाहायला भेटली या मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावपलकावरती 27 धावा लागलेल्या आहेत. आता शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक आहे. संकेत कांबेरे यांनी जे कार्य केलेले या षटकामध्ये त्याच्यावरती पाणी फिरेल का या ठिकाणी बॅटिंग करत असताना? क्षितिज ज्याच्या बॅटमधून मोठा फटका येईल का? इथे डॉट बॉल आला तर मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी ओझरली टीमचा आत्मविश्वास वाढेल आणि इथे जर मोठा फटका आला तर इथे मैदानाच्या आतमध्ये वडवलीकर टीमचा आत्मविश्वास वाढेल. फटका चांगला आहे आणि तिथे मात्र ओहो, पहिल्या अँगल मध्ये जोडली होती परंतु दुसऱ्या अँगल मध्ये पकडलाय झेल. फलंदाज फेल. समाप्त झालाय ऋतूचा खेळ. बॅक टू द डगआउट. मागणी करतायत पाणी द्या मैदानाच्या आतमध्ये, कारण की खेळाडूंना पाण्याची आवश्यकता आहे. शैलेश खांबेरे देखील आता पाण्याची मागणी करताय, कारण की आता पाणी पाजण्याची वेळ मैदानाच्या आतमध्ये आहे. 27 धावा धावपलकावरती. पहा आपण समीकरण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा खर्च झाल्या सौरभच्या वतीनं आणि या षटकाचा आपण विचार केला तरी ते 2 गडी बाद केले आणि फक्त 3 गडी बाद केले. क्या बात आहे. आणि इथे मात्र 4 धावा फक्त बाद झाल्या. क्षेत्र कोणतंही असो, इथे कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा मैदानात येतो, तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. आता इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आम्ही वडवलीकर टीम देखील कम नाहीये. त्या टीमला देखील आपण पाहिलं तर इथे देखील ते फिरायला आलेले नाहीयेत. आणि या मॅच मध्ये आपण पाहूया बॅटिंग करत असताना प्रथम आणि त्याच्या सोबतीला सनी या दोघांच्या वतीनं आता या ओव्हरमध्ये काहीशा धावा येतील का? सध्या तरी आपण पाहू शकाल ड्रिंक्स ब्रेक आणि इथे पाण्याची सोय उपलब्ध केली गेलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक होत आहे. थोडीशी चर्चा आता इथं होईल की गोलंदाजी ट्रॅकवरती आता कोण येणार, ही देखील चर्चा फार महत्वाची असेल. 12 प्रतिनिधी देवराज देखील मॅचचा भरपूर आनंद घेत आहे. एक एक बॉलवरती एक एक फटक्यानिशी त्याच्या देखील हृदयाचे ठोके वाढत आहेत.
आणि संपूर्ण ओझरलेकरांचे देखील हृदयाचे ठोके नक्कीच वाढतील या मॅचचा आपण विचार केला तर. चला तर जास्तीचा वेळ घेऊ नका, लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज खांबेरे महेश खांबेरे गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. महेश खांबेरे या खेळाडूमध्ये गुणवत्ता आहे, क्षमता आहे, परंतु इथे तुम्हाला आता इतिहास नव्हे तर वर्तमान घडवण्याची वेळ आहे, तर तुमचा भविष्य उज्ज्वल होऊ शकेल. काही दर्जेदार कामगिरी केली होती आपण पाहिली तर ओझरली संघाने अगदी प्रथम पारितोषिक पटकावलं होतं 10 गाव इथे. आणि ते समीकरण आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटेल का? 27 धावा धावपलकावरती असताना आता आपण प्रशांत प्रथमला पाहू शकाल आणि त्याच्या सोबतीला सनी आहे. स्ट्राईकला प्रथमला पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवरती महेश कांबेरे. राऊंड विकेट. स्लोवर गतीचा बॉल होता, बॉल चांगला तिथे पाहायला भेटला आपल्याला, परंतु तिथे मात्र अगदी चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल झाला आणि 2 धावा इथे मात्र पाहायला भेटले. कारण की बॉल जर आपण पाहिलं तर अगदी स्लोवर गतीचा जरूर होता, परंतु तितक्याच स्लोवर गतीने देखील बॉल फटक्यानिशी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. सो त्या अनुषंगाने 2 धावा इथे नक्कीच पाहायला भेटल्या. प्रथम आतापर्यंत 3 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. महेश कांबेरे आता त्यांना देखील संकेत कांबेरेच्या पाऊल खुणांवरती चालवावं लागेल, तरच काम नक्कीच चांगलं होऊ शकेल. इथे मात्र आपण पाहू शकता स्लोवर गतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, थोडासा टर्न मिळाला आणि बॅटर प्रथमला देखील वळण घेण्याची संधी मिळाली. खूपच फाईन खेळलेत. बॉल गेलाय 4 धावांसाठी चौकार. ज्ञानेश्वर आणि आपण पाहू शकाल आकाश हे मात्र हेर जाऱ्या मारतायत. मॅच वरती नजर ठेवतायत. काहीसा कानमंत्र देण्याचा प्रयत्न होईल का ओझरली संघाच्या खेळाडूंना? तो सातत्यानं प्रयत्न करतायत. प्रयत्नांगी परमेश्वर हे सातत्यानं नक्कीच आपण पाहत असतो. धावसंख्या 33. पुढचा बॉल. इथे मात्र स्क्वेअर कट केलाय. थर्ड मॅन रिझल्ट मध्ये त्या ठिकाणी झेल सुटली आहे. यश त्या ठिकाणी होते. प्रयत्न देखील केले होते यशने. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. स्लोवर गती या ठिकाणी चेंडू हाताळत आहेत आपण महेश खांबेरे यांना पाहू शकाल. अगदी चांगली चेंडू चांगली हाताळणी होत आहे. थोडासा बाहेर निघणारा बॉल देखील होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. हो, चांगली झेल, अगदी सोपी झेल तिथे मात्र धरतीला दान झाली आहे. धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सनी आता स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल. 34 धावा धावपलकावरती. अजून 3 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. आतापर्यंत 6 धावा 7 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज महेशनं. इथे ड्राईव्ह केलाय. लोअर फुलटॉस बॉल होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन आलेला आहेत. लॉंग ऑफनी फिल्डिंग चांगली केली. लॉंग ऑफच्या हातामध्ये बॉल फेकण्याचा चेंडू. तिथे मात्र खेळ होत आहे मैदानाच्या आतमध्ये आणि या दोघांच्या खेळामध्ये तिसऱ्याचा लाभ झालाय आणि इथे मात्र 2 धावा पाहायला भेटल्या. अगदी आपण पाहिलं तर इंटरनॅशनल लुक त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न होता. सौरभनं बॉल त्या ठिकाणी महेशच्या हातामध्ये फेकला. पुनश्च त्या ठिकाणी बॉल धरतीला दान झाला होता. हे समीकरण आपल्याला पाहायला भेटतं आणि सातत्यानं टेनिस क्रिकेट पटलावरती या खेळाडू देखील अशा प्रकारे कमेंटमेंट करत असतात. धावसंख्या धावपलकावरती 36 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. स्लोवर गतीचा बॉल यष्टाचा वेध. वॉट बॉलिंग. फलंदाज बाद. चर्चा देखील आपण करत होतो की स्लोवर गतीचे बॉल येतात आणि महेश कांबेरे यांच्याकडे बॅटिंगचा देखील तितकाच तगडा अनुभव आहे. हार्ड हिटर आहे. त्याला देखील माहीत आहे की बॅटर जो खेळपट्टीवरती आहे तो कशा पद्धतीने खेळू शकेल. धावसंख्या 36 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे. प्रितेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 5 गडी इथे मात्र गमावलेले आहेत. अर्धी टीम डगआउटच्या आसऱ्याला पोहोचलेले आहेत. 36 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही आपण पाहिलं तर एक चेंडू जो मात्र शिल्लक आहे. महेश कांबेऱ्याला देखील सफलता प्राप्त झालेली आहे या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल.
हा बॉल आपल्याला पाहायला भेटेल वाईड. वाईड बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. क्रिकेटच्या पटलावरती लेग साईड लेग स्टंप बॉल गेल्यानंतर भरपूर काही नियम आपल्याला पाहायला भेटतात. व्हाईट बॉल घोषित केला जात असतो. सो त्या अनुषंगाने पंच मुकेश गायकर त्यांच्या वतीने हा निर्णय आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या 37, 5 गड्याच्या मोबदल्यात. इथे मात्र फटका एक्झिक्यूट केलेला जरूर आहे, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. एक धाव नाही तर दुसरी धाव इथे मात्र नक्कीच मिळेल. या दोन धावेच्या मदतीनं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती जोडलेल्या आहेत 39 धावा. 39 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही आपण जर पाहिलं तर आता चौथं षटक, हाणामारीचं षटक प्रगतीपथावरती आहे. प्रितेश आणि प्रथम हे दोघे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. आता प्रथम स्ट्राईकवरती असेल, त्याच्या बॅटमधून 8 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. फटकेबाजी चांगली होईल का या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आता गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहूया. गोलंदाज सचिन ज्याच्या हातामध्ये बॉल सुपूर्द केलेला आहे. सचिनचा आपण विचार केला तर अगदी वयोमान त्याचं देखील अगदी दावेला आहे. सचिन याचा नक्कीच 10वीचा पेपर देखील आहे. परंतु क्रिकेटचं वेड आहे. क्षेत्र कोणतंही असो, इथे कष्टाला पर्याय नाहीये. सचिन गोलंदाजी ट्रॅकवरती ओर द विकेट समोर असेल प्रथम. इथे फटका चांगला, परंतु बॉल हवाई सफर करतोय. क्षेत्ररक्षक ओहो बाबू त्या ठिकाणी वेगाने येण्याचा प्रयत्न होता, फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू 4 धावांसाठी चौकार. थ्रू मध्ये हा फटका पाहायला भेटलाय. धावसंख्या धावपलकावरती 43, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सचिनवरती हल्ला चढवलेला आहे पहिल्याच बॉलवरती प्रथम यांना. आता प्रथम खेळत आहेत आपल्या वैयक्तिक 12 धावांच्या आकड्यावरती. आतापर्यंत त्यांनी 5 बॉलचा सामना केलेला आहे. चांगली बॅटिंग सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल. आणि या ओव्हरचा आपण विचार केला तर इथे जी आवश्यकता आहे त्या पद्धतीनं प्रथम बॅटिंग करतोय. इथे मात्र आपण पाहू शकाल तिथे मिसफील्ड झाली आहे फाईन लेगला. चुकीचा अनुमान, नॉन स्टॉक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा आलाय चौकार. अपने खंदों पे मुकम्मल हो पाती है, औरों के खंदे पे तो सिर्फ और सिर्फ जनाजे उठा करते हैं. धावसंख्या 47, पहिल्या बॉलवरती चौकार आणि दुसऱ्या बॉलवरती देखील चौकार पाहायला भेटलाय. 47 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग प्रथम. पुढचा बॉल, गोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केले आहे. लॉंग ऑफला त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. सौरभ चेंडूवरती आहे, चांगली फिल्डिंग. ओ तिथे देखील थोडीशी फंबलनेस झाली आणि इथे मात्र 2 धावा पाहायला भेटल्या. जिथे 1 धाव तिथे 2 धाव पाहायला भेटल्या. या 2 धावेच्या मदतीनं धावपलक पुढे जाऊन पोहोचेल 49 या आकड्यावरती. 49 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. आपण पाहू शकाल संघर्षाची पराकाष्ठा या ओव्हरमध्ये. धावांसाठी संघर्ष, धावांसाठी धावपळ. आम्ही वडवलीकर संघाच्या वतीनं पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला संकेत यांची पाहायला भेटली. 4 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये महेश यांनी 12 खर्च केल्या. आणि या ओव्हरमध्ये धावा धावा पाहायला भेटत आहे. बॅकवर्ड पॉइंटला कव्हर रिझन मध्ये महेश त्या ठिकाणी आहे. आज महेश कांबेरे स्वतःला झोकून देत आहेत. जणू काही स्वतःच्या झोपडीला आग लावण्याचा प्रयत्न. इथे रनआउटची संधी आणि फलंदाज बाद.
मात्र आवरू शकत नाहीये. आणि या शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये ज्या धावा बक्षिसाच्या स्वरूपामध्ये जोडण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता, बॅटर त्या ठिकाणी बाद झालेले आहेत. प्रितेश, कारण की गरज असते स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये धावा कशाही येऊत त्या धावा आपल्या संघाकडे जमवण्याचा फार महत्वाचा प्रयत्न. धावसंख्या 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले आहेत. आता उर्वरित 2 बॉल शिल्लक. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 धावा सचिननं खर्च केलेल्या आहेत. ओलवा टप्प्याचा बॉल, वॉट अ बॉलिंग, परंतु तिथे मिसफिल्ड, चुकीचा अनुमान, बॉल 4 धावांसाठी चौकार. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि तुमचा प्लॅन फार अचूक असणं फार गरजेचं आहे. आज आपण पाहू शकाल आई गावदेवी ओझरली संघाच्या वतीनं जो क्षेत्ररक्षणाचा प्लॅन आहे तो अतिशय कुठंतरी खराब आपल्याला पाहायला भेटला आणि त्या अनुषंगाने खूप जास्तीच्या धावा ज्या मात्र बहाल झाल्या. शेवटचा बॉल इथे शिल्लक. इथे हा बॉल चांगला आहे. इथे बॉल सचिनचा हा बॉल आपल्याला प्रतिम पाहायला भेटला, परंतु एक धाव रोखू शकणार नाही. आणि याचबरोबर इथे पहिल्या इनिंगचा खेळ जो मात्र समाप्त झालेला आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावा इथे मात्र जोडलेल्या आहेत. त्या 55 आणि 56 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. आई वडवलीकर या टीमनं आई गावदेवी ओझरली संघाच्या आगेस. पाहत रहा स्वर्गीय चंद्रकांत धुमाळ प्रदीप संते स्मरणार्थ आयोजित मानिवलीपाडा चषक 2026 चा हा थरार. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर विश्वास केणे.
आशला इथून मात्र सुरुवात होते. पहिलाच बॉल डॉट आला होता आणि इथं घडलाय का मधाच्या आतमध्ये तर फेका फेक सुरू होती आणि तत्पूर्वी एक धाव बाईच्या स्वरूपाने धावफलकावरती जोडली जाईल. जिंकण्यासाठी इथून मात्र धावा बनवायच्या 56. त्या म्हणजेच टीम गावदेवी ओझरले या संघाला. मॅच ऑन. स्क्वेअर कट करायचा होता. लाऊड अपील आणि यास विकेटचा पतन. पहिला धक्का मधाच्या आतमध्ये गावदेवी ओझरले या संघाला. फलंदाज बाद. रितेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी. 1 शॉट 1 फॉर दी ओव्हर. उलटा शेंडू आहे. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. बॅकअप चांगला आणि त्यांच्या आवाक्याच्या दूर चौकार. सहा धावा धावफलकावरती. रितेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. हो फटका दमदार. महेशच्या बॅट मधून हवाई सफर सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 वरती. 5 बॉल आणि 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही एक बॉल शिल्लक आहे या षटकातील. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला महेशच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. अंतिम बॉल या षटकातील. गोलंदाज रितेश ऑन दी मार्क. लाऊड अपील आणि या स्विंगर अप. ओ युटी. फलंदाज बाद. आणखी एक झटका मधाच्या आतमध्ये टीम गावदेवी ओझरली या संघाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 11 आणि पेनल्टीच्या 3 धावा आता इथून ऍड होतील गावदेवी ओझरली या संघाच्या अकाउंट मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा.
षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 14. इथून मात्र पाहायला मिळते पॅनल्टीच्या 3 धावा आपण ऍड केल्या, कारण की टीम वडवली उशिराने आले होते, त्या अनुषंगाने त्यांना 3 धावांनी पॅनलाइज केलं गेलं. आणि आता इथून मात्र उर्वरित 18 बॉल आणि 18 मध्ये धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 42. नवीन फलंदाज संदीप मधाच्या आतमध्ये, त्याच्या सोबतीनं महेश आणि संदीपला इथून मात्र चांगल्या धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजी ट्रॅक वरती विनायक पाटील. आप ट्रॅकर बॅकफुटला गेले, स्लाइस केलाय क्षेत्ररक्षक, येतोय डीप पॉइंट मधून. आणि तत्पूर्वी इथे एकच धाव मिळेल. बॅकअप चांगला, एकाच धाब्यावरती समाधान मानावा लागेल. जो संघ जिंकेल तो संघ टीम एकता गोडसेच्या अगेन्स्ट फाईट करेल. आणि त्या मॅच मधून जिंकणारा संघ आजच्या दिवसाची क्वालिफायर मॅच जय बजरंग मानिवलीपाडा या संघाच्या अगेन्स्ट केलेल. त्या साईडच्या पार, त्या समोरच्या पार. ओ इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न झालाय, चांगला फटका. आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना दमदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती 19. चौकार येतोय. कमबॅक राहिलाय गावदेवी. ओझरलीचा स्विंग अँड मिस, डॉट बॉल. लाईन खिचली गोलंदाज विनायक पाटील ना आडव्या बाटने ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न झाला होता ॲज अ बॅटरचा, परंतु तो यशस्वी ठरला. आणि सध्याच्या घडीला इथे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. विनायक पाटील, स्वर्गीय चंद्रकांतजी धुमाल आणि स्वर्गीय प्रदीप संते स्मरणार्थ मालवली पाडा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. जगदीश दादा धुमाल यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा. आणि संपूर्ण जय बजरंग मानिवली पाडा संघाची त्यांना साथ. पटका दमदार आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्याने चेंडू फरार होतोय. चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 23. 23 धावा. 23 धावा. हो, आणखी देखील फटका चांगला ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफचा फिल्डर येतो. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि या 2 धावा धावफलकावरती आता जोडल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचते 25. 25 धावा. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक का 25 धावा जरूर बनल्या गेल्यात. विनायक पाटील यांचा हा शेवटचा बॉल या षटकातील. शेवपाट करून खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. क्षेत्ररक्षक येतो, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आहे. आणि इथे मात्र अंतिम चेंडूवरती एक चिकी सिंगल. आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 26. 26. आणि आता जिंकण्यासाठी उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 30 धावींची आवश्यकता.
जाबा इथून वडवा यशा जिंकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आर्यन वरती ही जबाबदारी आहे. 12 बॉल 30 आवश्यकता. गेम ऑन. चला वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्य आपण करा. क्वालिफायची मॅच देखील आज आपण पाहणार आहोत. तिथे सज्ज असेल टीम जय बजरंग मानिवलीपाडा. 12 बॉल 30 आवश्यकता. गोलंदाज आर्यन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. ओ स्विंग अँड मिस. पहिलाच बॉल आलाय डॉट. डॉट बॉल आला. सव्वीस धाबा फलकावरती गोलंदाज तयार. हा ट्रॅकर होता आणि इथे क्या बात आहे. चांगला झेल विनायक पाटील यांचा. थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल घेतलाय. विकेटचं पतन. फलंदाज संदीप बाद. आर्यन वरती आता ही जबाबदारी चांगली गोलंदाजी करतोय. 10 बॉल आणि 30 धाब्यांची आवश्यकता असताना नवीन फलंदाज शैलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आता जबाबदारी शैलेश आणि महेश वरती असेल. ओ हिट विकेट. चौकार तर आला होता परंतु बॅट लागले यशांवरती. हिट विकेटच्या स्वरूपाने फलंदाज बाद. संकेत सज्ज होतोय आता सध्याच्या घडीला. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. अपड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफचा येतोय. एक धाव तर घेतली आहे. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होईल. डायरेक्ट हिट लागलाय. आता तिसरीचा प्रयत्न देखील सुरू आहे आणि पाहता पाहता 3 धावा कंप्लीट. 3 धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 29. शैलेशच्या बॅट मधून चौकार जरूर आला होता परंतु अगदी बॅट स्टंपला लागली. हिट विकेट तिथे पाहायला मिळाली आणि आता इथून मात्र महेश वरती ही जबाबदारी आहे. 2 बॉल अजूनही शिल्लक आहे त्या षटकातील. समीकरण 8 बॉल 27 धावांचा. 2 मोठे फटके या चेंडूवरती आले तर कमबॅक राहील टीम गावदेवी उझरलीचा. परंतु सध्याच्या घडीला आर्यन देखील चांगली गोलंदाजी करतो आहे. 4 बॉल त्यांनी फेकले. 3 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स घेतल्या. समोरच्या दिशेने खेळलेत. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह आणि डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. महेश फिरंगाने बॅक टू द पवेलियन.
शेवटचा बॉल या षटकातील आणि नवीन फलंदाज आले मधाच्या आतमध्ये. सौरभ आणि सौरभने आल्या आल्या पहिल्याच चेंडूवरती दमदार स्ट्रोक खेळलाय. चौकार आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 33 धावा धावफलकावरती. आणि आता जिंकण्याचं समीकरण उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये बनवायच्या धावा 23. सहा बॉल 23 आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज शुभम वरती ही जबाबदारी आहे. 6 मध्ये 23 बनवायच्यात. ओ फटका तर चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक भरदा वेगाने आले. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आहे आणि इथे मात्र सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 runs on the board and scoreboard goes on 35 runs on the board. Team Gavdevi Ozerli and right now needed 21 runs for the win. 21 धावा अजूनही इथून बनवायच्यात. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हो फटका तर चांगला. आडव्या बॅटने ऑनसाइडला वळवले जरूर. क्षेत्ररक्षक येतो. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव इथे घेण्याचा प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. बॅकअप इथे पाहायला मिळाला आणि घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये तर धावबाच्या स्वरूपाने फलंदाज असेल बाद. चार बॉल 19 धावेंची आवश्यकता. आणि नवीन फलंदाज सचिन मधाच्या आतमध्ये. ओ फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विकेटचं पतन. सचिन शून्यावरती बाद. आतमध्ये आणि चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक घेतोय अगदी वाईडिश लॉंग ऑन मधून आणि एकच धाव मिळेल. आणि आता अंतिम 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा अजूनही वाढवायच्या. चेंडू शिल्लक आहे 2 आणि या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली जाते आता आम्ही वडवलीकर या संघाच्या वतीनं. हो फटका तर चांगला आहे परंतु डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आलाय आणि आणखी एक फलंदाज बाद. विकेटचं पतन.
बॉल आणि विजयाच्या दिशेनं वाटचाल करण्यात आली आहे. टीम वडवलीच्या वतीनं फटका तर चांगला पंचांनी नो घोषित केला, म्हणजे अजूनही वाट पाहावी लागेल. नो +1, 2 धावा. यश नवीन फलंदाज आहे, परंतु आता एक धाव तर आली आहे. 40 बनल्या गेल्या, 16 धावा अजूनही बनवायच्या होत्या. सुरुवात दमदार करणं गरजेचं होतं, परंतु आता इथे मात्र निराशा पदरी पडल्या. सामना झाला फिनिश, सामना जिंकला टीम आम्ही वडवलीकर. वडवली या संघानं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टीम गावदेवी ओझरली या संघाचं कौतुक. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आर्यन, ज्याने 3 विकेट्स घेतली आणि आर्यन राहिलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.